भागामध्ये राहत आहेत त्या भागामध्ये कोणत्या समस्या आपल्याला जाणवत आहेत आणि आता हे जी काही महानगरपालिकेची इलेक्शन सुरू झालेली आहे तर मंगळवारी 31 तारखेला त्याची मुदत संपणार आहे. तर आपल्या भागातून जे काही उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहे? ज्या प्रभागामध्ये उमेदवार निवडून येणार आहेत त्यांनी पुढील पंचवर्षात चांगले काम करावे, जेणेकरून रस्ते, लाईट आणि आताच्या पोझिशन मध्ये ट्रॅफिक इतकं जाम झालंय. थोडक्यात त्रिमूर्ती चौक, हे कात्रज चौक, हे ट्रॅफिकची समस्या सोडवली पाहिजे नगरसेवकांनी. आणि त्यात पोलीस प्रशासनाला हाताशी धरून गुन्हेगारी आणि ट्रॅफिक हे दोन महत्वाचे विषय आहेत, ते सोडवले पाहिजे नगरसेवकांनी जातीने लक्ष घालून. प्रभाग मोठा झालेला आहे. हो. 4 ते 5 नगरसेवक या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि विरोधी पण याच्यामध्ये भरपूर नगरसेवक पदासाठी उभे राहिलेले आहेत. आपण कोणत्या उमेदवाराला प्राधान्य द्याल? हे आता उमेदवार निवडून देताना प्रत्येक मतदाराने मत देताना पक्षविक्ष बाजूला ठेवून जो मतदार कॅपेबल आहे, जो धडाडीचा कार्यकर्ता आहे, जो आपले काम पूर्ण करेल त्यालाच मतदान करावे, जेणेकरून 4-5 समस्या आहेत. ट्रॅफिक, पोल्युशन आहे म्हणा, गुन्हेगारी जास्त ह्या विभागात वाढलेली आहे, महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न राहिला नाही. ह्याला प्राधान्य जो उमेदवार देईल त्याची जी क्षमता आहे त्याला मतदान करावे असं माझं मत आहे. पक्ष या पक्षातून त्या पक्षात उडी मारणाऱ्या उमेदवाराला मतदान करणार आहात का तुम्ही त्या उमेदवाराचा चेहरा बघून मतदान करणार आहात? आता वास्तविक बरं का, उमेदवारी मिळवण्यासाठी ह्या पक्षातून त्या पक्षात जातो त्याला त्या पक्षाने उमेदवारच देऊ नये. जो ज्या पक्षामध्ये 20-20 वर्ष कार्यकर्ता कार्य करतो त्याला प्राधान्य त्या पक्षाने दिलं पाहिजे. असं आपण नागरिक म्हणून कोणाला मतदान करणार? आपण नागरिक म्हणून थोडासा पक्ष बाजूला ठेवून जो कॅपेबल उमेदवार आहे त्यालाच मतदान करणार आहे. हल्ली कोणही कुठल्याही पक्षात जातोय आणि ज्याचं वर्चस्व आहे, ज्याचं वर्चस्व आहे त्याला पक्ष लगेच तिकीट देतोय. जो उमेदवार पक्षाने, असं माझं मत आहे, जो उमेदवार खरंच पक्षासाठी एकनिष्ठ राहिलाय, कार्य केले त्यालाच उमेदवारी द्यावी. पक्ष तिकीट देताना नागरिकांचा विचार करत नाहीये, पक्ष त्या उमेदवाराचा विचार करतोय. तर असा विचार करणाऱ्या पक्षांना तुम्ही मतदान करणार आहात का तुमचा विचार करणारा जो पक्ष आहे त्या पक्षाला मतदान करणार? आम्ही जो पक्ष, ज्या उमेदवार कॅपेबल उमेदवार आहे, जो कार्य करणार आहे त्याच उमेदवार, जो उमेदवार पक्ष बघणार आहे त्यालाच त्या पक्षाला मतदान करणार आहोत. तुम्ही पक्ष बघून मतदान करणार आहात आता का या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार आहात? जे उमेदवार विकासाचं ध्येय ठेवून काम करतील त्यांना आम्ही मतदान करणार, पक्ष बघून नाही मतदान करणार. महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्यामुळे पक्षाकडे तुम्ही बघणार नाही आहात. जो कोणी उमेदवार सक्षम वाटतोय त्याला मतदान करणार. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे, जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.